बघतोय की जवळजवळ 3 वेळचा आता आपले जे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा म्हणजे ऐतिहासिकच बाब आहे की पहिल्यांदा 3 वेळा पंतप्रधान हा नरेंद्र मोदींना मान भेटलेला आहे. तसं की त्यांनी सेल्फ रिलायंट म्हणजे स्वयंपूर्णता त्याच्यावर भरपूर भर दिला आहे. म्हणजे जो आपला देश आर्थिक दृष्ट्या म्हणा किंवा कोणत्याही दृष्ट्या स्वयंपूर्ण कसा होईल सेल्फ रिलायंट म्हणजे इतरांवर अवलंबून न राहण्याची जी प्रवृत्ती आहे ही एक घातक आहे आपल्यासाठी. आणि हे जे युद्धात बघितलं गेलं तर हे नुकसानदायकच आहे आपल्यासाठी. मग ते सेल्फ रिलायन्ससाठी जे आपल्या गावाबद्दल जे स्वयंपूर्णता जसं की पाण्याबाबतीत असू दे, इतर कोणत्याही बाबतीत असू दे, तर स्वयंपूर्णता गावाला कशी भेटेल असं तुम्हाला वाटते? स्वावलंबीपणा. गाव एकमेकावरती प्रेमाने गुण्यागोविंदाने राहतं हे जरी सत्य परिस्थिती असेल तर गुण्यागोविंदाने राहत असताना हे गाव जे आहे ते पै पाहुण्यामध्ये आणि एकामेकाच्या नात्या गोत्यामध्ये गुंतलेलं आहे. ते विकासाच्या बाबतीत ते बाजूला केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे गावासाठी आपल्याला इतर ठिकाणी कुठं जाता कामा नये किंवा आपल्या गावातच ते उपलब्ध झालं पाहिजे यासाठी गावात मग ती पाणी योजना असो, स्वच्छता मोहीम असो, गावातील रस्ते असतोत किंवा एखाद्या गावातील पडझड झालेली घरं असतोत किंवा गावात सुव्यवस्था किंवा मीटिंग हॉल असो याबाबत दक्ष राहून आपण ते स्वावलंबी बनणे त्यासाठी आपण स्वतः सर्वांनी पुढाकार घेऊन जसे की पंतप्रधानांनी आपला सैन्याच्या बाबतीत किंवा आपला देश स्वावलंबी केला. आता आपल्याला स्वतः कोणाची गरज लागत नाही. आता या भारत पाकिस्तान या युद्धाच्या निमित्ताने सर्व जगाने बघितलं की भारत हा स्वयंभू आहे, भारताला कोणाची गरज नाही. अशा पद्धतीने सुद्धा गावामध्ये कोणत्याही सुख सुविधा असतील किंवा योजना असतील, शासनाच्या योजना असतील त्या प्रामुख्याने राबवून गाव सुसंस्कृत आणि सुनियोजित आणि सुव्यवस्थित केला पाहिजे. कृषी जसं की आपण बघतोय आपल्या भौगोलिक दृष्ट्या आपल्या गावाची जर पाहणी केली असत्या तर गावाला पाण्याची 2 स्रोत आहेत. जसं की एक आपला आड आणि दुसरी एक जी हापसा जो आहे आपला बोर हा 2 प्रमुख स्रोत आहेत गावाला पाणी मिळवण्याचे. जसं की भविष्यात पाण्याची पातळी तर तेवढीच आहे. भविष्यात पर्यायी व्यवस्था या 2 व्यतिरिक्त पर्यायी व्यवस्था तुम्हाला काय वाटतं? आता तुला पर्यायी व्यवस्था तुला काय करावी गावाला? पर्यायी व्यवस्था म्हणजे ते जलजीवन जे काय आहे काम त्यात विहीर पाडलेली आहे त्याला म्हणजे फुल पाणी आहे. मग त्यामुळं घर टू घर ते पाणी कनेक्शन पोचवलेलं आहे. त्यामुळे पिण्याची पाण्याची तर त्यामुळे पूर्ण सोय झालेली आहे. नंतर वरनं जे टेंबूचं पाणी येणार आहे त्यामुळं शेतीला त्याचा फायदा आहे. फक्त एवढाच विषय आहे की वरचं जे तलाव आहे ते जर आणखी तिथे शेतकऱ्याच्या जमिनी आहेत त्याला जर जास्त हे करून घेतलं तर तिथं पाणी साठण्याची शक्यता जास्त आहे. आणि क्षेत्र मोठं केलं तर आपल्याला त्याचा फायदा वाढेल आणि मुळात गाव उतारावर आहे. मग भौगोलिक दृष्ट्या तशी पाण्याची अडचण ही राहणार रेड झोन मध्ये गाव आहे तसं. मग त्यामुळे आपल्या गावाला जरा पाण्याची पातळी खाली गेलेली बरोबर. अटल भूजल योजना आपल्या गावात चालू आली. त्या अटल भूजल योजनेतून आपल्या गावातील पाण्याची हे बघितले आपल्याला खोल मारून त्यांनी टेस्टिंग केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पाणी खोलवर येईल. आपलं गाव रेड झोन मध्ये पाण्याची क्षमता आपल्याला जास्त. त्यामुळे ते आपण जसं ऋषीने सांगितलं वरचं जे तळ्याचं क्षेत्र आहे ते सामूहिक क्षेत्र शेतकरी खोली केलं संबंधित घेऊन खोल केले त्या तळ्यातला गाळ काढून आणि जी साठा जास्त होईल जेवढा आपल्याला फायदा आहे. एक सोयी आपल्याला जास्त होईल. जीवन मिशनचं आपण काम महत्वाचं आणलेलं आहे. त्याच्यावरती एक तळ आहे त्यात ऑलरेडी आता म्हैसाचं पाणी येतच त्याची पण खोलीकरण केलेली आहे. त्यामुळे आता पाण्याची टंचाई सहसा भासणार नाही. भौगोलिक याच्यातून तर तुम्ही येणाऱ्या भविष्य काळात पाणी टंचाई होणार. ओके. जसं की तुम्हाला मी विचारू इच्छितो की जसं की एक पूर्वीची प्रथा होती की पाणी आणायचं म्हणजे आडावरून पाणी आणायचं आणि म्हणजे एक कष्ट लागायचं पाणी आपल्याला उपसायसाठी आणि माणूस जे कष्टानं घेतो त्याची किंमत माणसाला कळते. आणि जे आता बघतो की आपण जे सहजासहजी मिळते त्याची आपल्याला मोल नसते. मग तुम्हाला असं काय वाटतं जे असं आपला आता एक आड आहे गावाला
याच्या व्यतिरिक्त कुठेतरी असा आड असावा किंवा काहीतरी पाण्याची व्यवस्था असावी हे तुम्हाला काय वाटतं, त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, आताच्या सध्याच्या ज्या काही शासनाच्या नियम आहेत की गावाभोवताली मोठे मोठे खड्डे घ्यायचे आणि ते पावसाळ्यामध्ये ते खड्डे भरून घ्यायचे. त्या शेतकऱ्यांना थोडस त्यांची जी जागा आहे म्हणजे पिकं त्यात न करत नाहीत अशा ठिकाणी खड्डे घेऊन पावसाळ्यात ते खड्डे भरून ठेवायचे. आणि जे गावचं पाणी जे सांडपाणी जातंय ते पाणी सुद्धा एक मोठा खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये ते पाणी साठवल्यानंतर त्याची पर्क्युलेशन होऊन मी म्हणतो गावाला तर पाणी परंतु आजूबाजूची शेती आहे गावची ती शेती खाली पाण्याखाली येऊ शकते. अशा प्रकारचे जर शासनाच्या धोरणानुसार कामं केली ग्रामपंचायतीने तर गावाला पाणी कमी पडणार नाही आणि पाण्याची पातळी वाढेल. अशा प्रकारे कामं केली पाहिजे. तुम्ही परत येते की रामदास सावंत यांच्याकडे, त्यांना तुमचं मत काय आहे की आणखी कुठे काय काय विकास व्हावा की जेणेकरून आपली पाणी जी टंचाई बहुत वर्षापासून आपण करतोय ती टंचाई आपली मिटावी. आत्ताच चंद्रकांत साळुंखेने सांगितलेला मुद्दा योग्यच आहे. गावाच्या आजूबाजूनी किंवा शेतीमध्ये किंवा ओढ्यालगत किंवा आपले जिथे पलडे आहेत, जनावरे आहेत, अशा विविध ठिकाणी खड्डे करून किंवा ओढ्यालगत मोठे मोठे पाणी तिथं जिरवलं पाहिजे. जे वेस्टेज जाणारं पाणी आहे, गावातील सांडपाणी आहे, ते एकत्र करून तिथंच जिरवलं पाहिजे. आणि निलेश चव्हाणांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या गावामध्ये जल जीवनचं काम चालू होतं त्यावेळेला गावचा टेस्टिंगचा सर्व्हे झाला होता. काही ओढ्यामध्ये होल पाडून शासनाने टेस्टिंग केले. तिथं काय लागतो, बोर पडल्यानंतर गॅरो लागतो, ते ढासळतं आणि पाण्याची पातळी एकदम खोल आहे. त्याच्यामुळं गाव रेड झोन मध्ये पडलेलं आहे किंवा शासन दरबारी ते असं सिद्ध झालेलं आहे की यांची पातळी खाली गेलेली. मग मैशाळ योजनेच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये पाणी आलंच नाही आणि आमच्या गावातील क्षेत्र ओलीचा खाली आलं नाही. त्याच्यामुळे आमच्या गावातील एक खाली पाझर तलाव आहे, त्या तलावाच्या खालून ती पाईपलाईन गेलेली आहे मैशाळची, पण त्या तलावात पाणी सोडलं जातं. त्याच्या खालीच आम्ही आता जलजीवन मिशन योजनेची विहीर पाडलेली आहे. ते आता काम पूर्ण होणार आहे. ते भविष्यात पाणी कधी कमी पडणार नाही आणि तिथं पाणी कंटिन्यू सोडलं जातं मैशाळचं, म्हणून ते कमी पडणार नाही. आणि तो तलाव आहे ते एक म्हणजे महत्वाचं साधन आहे. आणि आता टेंबूचं जरी पाणी वरच्या तलावात सोडलं तर निलेश सावंतनी सांगितल्याप्रमाणे, ऋषिकेश जगताप यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या गावचा जीव, प्राण आणि पाण्याचा आधार म्हणलं तरी गावच्या वरील पाझर तलाव आहे. पण तिथे काही वैयक्तिक शेतकऱ्याची रान आहेत, त्यांना सुद्धा इजा न पोचवता त्या तलावाची खोली कशी जास्त करता येईल आणि त्याचा पाझर जो जातोय तो पाझर बंद करून त्याची खोली वाढवून जर त्यामध्ये पाण्याचा साठा केला तर आजूबाजूची शेतकऱ्यांची जमीन सुद्धा ओलिताखाली येईल. आणि डोंगराच्या दोन्ही बाजूनी सुद्धा शेळकेवाडी क्षेत्र आहे आणि डोंगरावरती सुद्धा आहे. त्यातून काही शेतकरी पाईपलाईनने सुद्धा पाणी शेतीसाठी पुरवठा करतील. आणि जसं की आपली हा भाग तर ओलिताखाली येईल बोललं तसं, पण याच्या व्यतिरिक्त आपला जो रस्त्याच्या महामार्गाच्या पलीकडचा भाग आहे जे आपले शेत आहेत त्यांना पाणी कसा पुरवठा होईल असं तुम्हाला वाटतं? आता त्यांच्या बोललं तर मैशाळ योजनेचं जे खालच्या तलावात पाणी आहे तो पाझर तलावात त्या तुम्ही आता बोललेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडे तुत्याने येणार होता, त्याचा लाभ आपल्याला होणार होता. पण आता शेळकेवाडीचं काही क्षेत्र राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडे आहे, ते भविष्यात ओलीच्या खाली जर येणार नाहीच आहे, पण यायचं असेल तर लोकांनी पाठपुरावा करून एक सार्वजनिक पूर्वी एक विहीर होती विहिरकेशन म्हणून, शासनाच्या माध्यमातून विहिरकेशनची मागणी केली पाहिजे, ग्रामपंचायतच्या माध्यमातून विहिरकेशनची मागणी केली पाहिजे. राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडचे शेतकरी आहेत आणि तिथं त्या खालील तलावात मैशाळचं पाणी येतंय ते त्या विहिरकेशनच्या माध्यमातून उचलून एक छोटासा पाटबंधारा किंवा कॅनल काढून त्या शेतकऱ्यांना वर्षातून एकदा दोनदा ते पाणी पुरवठा केला आणि त्याचं वीज बिल काय येईल ते गव्हर्नमेंटला भरलं तर त्याचा लाभ होईल. ओके चला, जसं की मी सगळ्यांचं पहिला धन्यवाद देतो, कारण जवळजवळ ही आपली मुलाखत 1 तास पासून चालू आहे आणि यातला तुम्ही जवळजवळ 1 तास वेळ म्हणजे माझ्यासाठी बहुमूल्य वेळाचा आहे, मोलाचा आहे आणि तो दिला, याबद्दल मी माझी दिलगिरी व्यक्त करते आणि मी आपली मुलाखत ही इथेच